आपण आता पुढे जाऊया सर, की एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याबद्दल सूक्ष्म पण सकारात्मक संकेत देत असताना फडणवीस यांनी मात्र शरद पवार यांना रालोआत घेण्याचा कुठलाही प्रस्ताव नाही असं म्हटलंय. मग विलिनीकरणाची हवा केवळ मतदार आणि कार्यकर्ते यांच्यासाठीच तयार केली जाते का? मला असं वाटतं याच्यामध्ये दोन वेगळ्या गोष्टी आहेत. एक पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री जे म्हणालेत त्याचा अर्थ एवढाच आहे की राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही गट औपचारिकरित्या अजून एकत्र आलेले नाहीत आणि ते जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला, केंद्रातल्या आघाडीला त्याबद्दल काही भूमिका घेण्याचा तसा अधिकार पण नाही आणि तो विचार तो तिथपर्यंत ते गेलेलीच नाही आहे प्रक्रिया अजून. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात का याच्यावरती हे सगळं अवलंबून. आणि मला असं वाटतं की आत्ता ज्या घडामोडी घडत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्ताने त्या सूचित करतात की हे दोन्ही आता एकत्र येणं फक्त हे काही दिवसांचा प्रश्न आहे. आज न उद्या ते एकत्र येणार हे दिसतंच आहे. म्हणजे गेल्या काही महिन्यामध्ये दोन्ही पक्ष, दोन्ही गटांच्या लोकांची भाषा बदलत गेली. दुसरं आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या एनसीपीचे जे नेते अजित पवारांवरती अत्यंत कडक टीका करायचे ते गेल्या काही महिन्यात आपल्याला शांत झालेले दिसतात. म्हणजे त्याच्यातलं महत्त्वाचं एक नाव म्हणजे जितेंद्र आव्हाडांचं आहे. दुसरं म्हणजे त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष होते जयंत पाटील, त्यांची सुद्धा भाषा गेल्या काही महिन्यामध्ये थोडी थोडी सौम्य होत गेली आणि आता तर अलीकडे काही दिवस ते तशा त्या अर्थाने काही बोलतही नाही आहेत. तर मला असं वाटतं की हा एका अर्थाने हा पक्षच मुळात पवार कुटुंबाचा असल्यामुळे पवार कुटुंबामध्ये काहीतरी झालेलं आहे बोलणं आणि त्यानुसार ही एक एक पावलं पडत आहेत. आज ना उद्या मला असं वाटतं की ही प्रोसेस थोडी लांबेल. पण कारण या चर्चेला वेग आला कारण की कालची अजित पवार यांची मुलाखत त्यांनी असं म्हटलं की राजकारणामध्ये कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि तुम्ही काय ओळखायचं ते ओळखा या वाक्यातून. इथून याला खूपच जास्त वेग आलेला दिसतोय. हे मला वाटतं अजित पवारांचं हे विधान पुरेसं सूचक आहे. आणि आपण गेल्या काही महिन्यात बघितलं तर त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये काकांनी आणि त्यांनी एकत्र व्यासपीठावरती बसणं पण टाळलं होतं. आता ते एकत्र व्यासपीठावर बसतात, एकमेकांच्या शेजारी बसतात. आता अदानी ज्या वेळेला बारामतीत गेले होते त्यावेळेला तर दोघांची देहबोली अतिशय मैत्रीपूर्ण अशी होती. सुप्रिया सुळे यांची विधानं गेल्या काही दिवसात बदलत गेली आहेत. म्हणजे काही काळाने मला असं वाटतं की शरद पवार यांच्या पक्षातले काही खासदार किंवा एखाद दुसरा खासदार केंद्रीय मंत्रिमंडळात काही दिवसांनी, काही महिन्यांनी आपल्याला दिसला तरी आश्चर्य वाटायला नको. त्या दिशेनेच हे सगळं चाललंय. पुण्यामध्ये आणखीन आज एक महत्त्वाची घडामोड